हे हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजची रेसिपी आहे चिकन खरडा। तर चला लगेच सुरुवात करूयात। तर सर्वात आधी बाउलमध्ये मी घेतलेले आहे चिकन, मग टाकली हळद, मीठ आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि मस्तपैकी ते मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। आता एका भांड्यामध्ये मी तेल घेतलं आहे आणि ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आणि तो छान असा परतून घ्यायचा। आता कांदा थोडा परतून घेतल्यानंतर मी टाकते हे मॅरिनेट केलेलं चिकन। आता कांदा आणि चिकन दोन्ही मिक्स करून आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, पण याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। पाणी न टाकताच हे शिजवून घ्यायचं आहे। आधी आपण पाणी न टाकता आपण शिजवून घेणार आहोत। आता चिकनला पाणी सुटेल आणि चिकन हे आपलं रबरासारखं बिलकुल लागणार नाही। आता मी पाणी न टाकता चिकन शिजवून घेते, पण याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि झाकणाच्या वरती आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता चिकनला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे आणि आता हे जे गरम झालेलं पाणी आपण आता चिकनमध्ये टाकतो। आता हे मस्तपैकी आता मिक्स करायचं आहे आणि परत एकदा झाकण ठेवायचं। हे अळणी चिकन शिजेपर्यंत मी बनवते आपल्या चिकनचा खरडा। आता एका पॅनमध्ये आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत आणि लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मीठ, जिरे आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत भाजलेले खोबरं। जर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे टाकणार असाल तर ते आधी तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत आणि मग टाकायचे आहेत, आणि जर डेसिकेटेड खोबरं जर यूज करत असाल तुम्ही तर डायरेक्ट टाकून आणि याच्यासोबत आपण परतू शकतो। परतून झाल्यानंतर हे सर्व गार करायचं आहे। आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे। आता थोडंसं पाणी टाकून आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। आता मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर आपला हा खरडा रेडी झालेला आहे। त्याच पॅनमध्ये मी थोडं तेल घेऊन कांदा टाकलेला आहे आणि आता कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा गोल्डन झाल्यानंतर आता जो आपण खरडा तयार केला होता तर तो आता खरडा टाकायचा आहे त्याच्यामध्ये। कांदा आणि खरडा हे दोन्ही मिक्स करून पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे, कारण की आपण ऑलरेडी चिकनमध्ये सुद्धा आपण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा थोडंसंच मीठ टाकायचं आहे। 1.5 चमचे मी धनिया पावडर टाकलेला आहे आणि 1.5 चमचे मी गरम मसाला टाकलेला आहे। मसाले टाकल्यानंतर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपण हे चिकनचा अळणी रस्सा काढून ठेवला होता, आता आपण तो थोडा थोडा करून टाकायचा आहे। मी एक वाटीभर मी रस्सा टाकला होता, कारण मला थोडंसं लपथपीत करायचं होतं। तुम्हाला जर ड्राय करायचं असेल, जे की तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता, त्यासाठी पाणी थोडंसं कमी टाकायचं आणि पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे आणि आता एक झाकण ठेवून थोडंसं शिजायला ठेवायचं आहे। आता आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे, कारण की ऑलरेडी आपण चिकन शिजवलेलं आहे आणि मसालासुद्धा आपण परतून घेतलेला आहे। आणि चिकन खरडा आता आपला रेडी तर आहे आणि आता तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। तर रेडी आहे साधा, सोपा आणि चमचमीत असा चिकन खरडा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असेच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चैत्राली खुले ऑफिशियल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।